नवी दिल्लीत उद्या सकाळी 9 वाजता एनडीएच्या संसदीय दलाची बैठक होणार। सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। हे सरकार मुलांना घाबरलंय, झुरळं खंबीर निघालीत। सरकारच्या हातात असतं तर तरुणांच्या मागे ईडी लावली असती। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर पंतप्रधानांचा राजीनामा घेऊन तरुणांना समाधानी करायला हवं होतं, राऊतांचं वक्तव्य। मुलांना घाबरलं, सरकारला असं वाटलं पिढ्या मुंग्यासारखे चिरडून टाकू, पण ही झुरळं जी आहेत ती झुरळं फार खंबीर निघालेली आहे। संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहे आणि झुरळांना पाठिंबा मिळतोय। दिल्लीतील आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्जचं समर्थन करणार नाही। लाठीचार्ज व्हायला नको होता, समर्थन करणार नाही। संजय शिरसाट यांची कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया। तडपणं हा केंद्र शासनाचा मला वाटतं कोणताही भाग नाहीये। लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता, त्याचं समर्थन आम्ही सुद्धा करणार नाही। उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरती 3 स्वतंत्र गुन्हे दाखल। वांगचूक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। राम मंदिर दान चोरी हे एक गुन्ह्याचं साधं प्रकरण आहे, त्याचं राजकारण करू नका। राम मंदिर दान चोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं भाष्य। 9 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रायगड दौरा। पेण, माणगाव आणि पनवेलमधील पक्ष कार्यालयांचं उद्घाटन करणार। पक्षाकडनं दौऱ्याच्या तयारीला वेग आला असून रायगड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। सत्ता ही सेवेसाठी आहे, दादागिरीसाठी नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दम दिला। भाजप युवा मोर्चा युवा संमेलनामध्ये बावनकुळेंकडनं शिस्तीचा कानमंत्र। या पदामधून ढाब्यावर जाऊन मारपिटा होणे, या पदावर जाऊन या ठिकाणी उन्मत्त सत्तेचा माजाला अशी कोणी भूमिका तयार करणे, असं या ठिकाणी या पदातनं होणे। औरंगाबाद जिल्हा बँकेचं अध्यक्षपद शिवसेनेला विलास भुमरे अध्यक्ष, तर भाजपचे रामराव शेळके उपाध्यक्ष। 2 वर्षांसाठी फॉर्म्युला निश्चित। धनंजय मुंडे हा उपद्रवी आहे, याचं नाव कोण घेतं? धनंजय मुंडे ही घाण, याच्यामुळे मराठी वंजारी समाजावरती प्रेम करेनात। धनंजय मुंडेंना टोला, तर सोनम वांगचूक यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे। दिल्लीतल्या आंदोलनावरती मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार। महाराष्ट्रातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या। ओबीसी आरक्षणासह प्रलंबित याचिकांवरती न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राज्याचं लक्ष। थकलेला चेहरा आणि बारीक शरीर, सलमान खानचा अवतार बघून चाहते चिंतेत। तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे? पोस्ट शेअर करत भाईजानकडनं चाहत्यांचीच विचारपूस। हंगामी भाडेवाढ करून सुद्धा एसटी तोट्यातच। 10% भाडेवाढ लागू करून सुद्धा जूनमध्ये एसटीला तब्बल 91 कोटी 18 लाख रुपयांचा तोटा। प्रवासी संख्या आणि महसूल घटल्यामुळे हा घाटा वर्षभरात 34 कोटींनी वाढला। कल्याणमध्ये भीषण हत्याकांड, घरातच मृतदेहाचे तुकडे गोणीमध्ये कोंबले। हत्येचा गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू। निलकंठ सोसायटीतली धक्कादायक घटना। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण उड्डाण पूल गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता। बहादूर शेख नाका इथे शेवटच्या गर्डरचं काम अंतिम टप्प्यात। 2 दिवसात गर्डरचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही स्नान। पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात पोहोचला। भक्तिमय आणि उत्साही वातावरणात शाही स्नान पार पडलं। या नयनरम्य सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी नीरा तीरावरती मोठी गर्दी केली। अकलूजमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 3रं गोल रिंगण संपन्न। टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन, अवघी अकलूज नगरी विठ्ठलामांतंगली। श्री क्षेत्र कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या रुक्मिणी मातेच्या मानाच्या पालखीचं माढ्यामध्ये उत्साहात स्वागत। नगरपंचायतीकडनं वारकऱ्यांसाठी पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था।